तर मोठी बातमी राजकीय वर्तुळातून सध्या समोर आली आहे। गोपीचंद पडळकर यांना पुन्हा नवं आव्हान उभं टाकलं का अशी शक्यता आहे, कारण ज्येष्ठ धनगर नेत्याचा भाजपात प्रवेश होतोय। तर अण्णा डांगे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे गोपीचंद पडळकर यांना पुन्हा एकदा आता एक नवं आव्हान पक्षातूनच उभं राहतं का अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते। सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याचं दिसून येत आहे। यातच गोपीचंद पडळकर साताऱ्यामध्ये यांना आता नवं आव्हान उभं ठाकलं जातंय का अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते, कारण अण्णा डांगे हे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहे। त्यामुळे आता ज्येष्ठ धनगर नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश होत असल्यानं कुठेतरी धनगर मतं आपल्या बाजूने वळवण्यासाठी हे भाजपची युक्ती म्हणायची का असं देखील आता बोललं जात आहे। त्यामुळे अण्णा डांगे आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहे। तर मोठी बातमी सध्या आपण पाहतोय, राजकीय वर्तुळांमध्ये अनेक घडामोडींना वेग आलेला आहे। पक्षांतर्गत जे पक्ष आहे ते सोडण्याचे आणि इतर पक्षामध्ये पक्षप्रवेश करण्याची सध्या मोठ्या प्रमाणात संख्या वाढल्याचं दिसून येत आहे। यातच भाजपमध्ये देखील मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे। यातच अण्णा डांगे देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत।